झी 24 तास एक पाऊल पुढे। इतिहास संशोधन क्षेत्रात पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये प्राध्यापक प्रतापराव अहिरराव यांचं नाव मोठ्या आदरानं घेतलं जातं। पण पालिका दरबारी मात्र या इतिहास अभ्यासकाला मानहानीच सहन करावी लागली असं दिसतंय। महानगरपालिकेनं रौप्य महोत्सवानिमित्त 2007 मध्ये पिंपरी चिंचवडच्या इतिहासाची माहिती सांगणारं लिखाण करण्याचं काम अहिरराव यांना दिलं। त्यांनी संस्कृतीच्या पाऊलखुणा या शीर्षका अंतर्गत 2 खंडही लिहिले, पण वारंवार हेलपाटे मारूनही या कामाचे 2 लाख रुपये पालिकेनं त्यांना दिलेच नाहीत। इतकंच नाही, मंडळाच्या स्थापनेनंतरही पालिकेनं त्यांच्या कर्मचाऱ्यांचे पगार दिलेच नाहीत। या मानहानीमुळे ते प्रचंड अस्वस्थ झाले आणि त्यांचं बुधवारी रात्री निधन झालं। 6 महिन्यापासून ते तिथं पाठपुरावा करत असताना हातबल होऊन त्यांनी घर बाहेर न पडणं हे धरलं आणि कोणाशी काही बोलायचं नाही। सहज बोलता बोलता एक दिवशी ते बोलून गेल्यानंतर मग आमच्या 1-1.5 महिन्यापूर्वी मग आम्ही त्याचा पाठपुरावा करायला लागलो। अहिरराव यांनी इतिहास संशोधन मंडळाच्या ग्रंथालयासाठी स्वतःची 30,000 पुस्तकं दिली होती। आता त्यांच्या जाण्यानंतर तरी आयुक्तांनी या प्रकरणात लक्ष घालावं अशी त्यांच्या घरच्यांची मागणी आहे। नवीन आयुक्त जे आलेत त्यांच्याकडनं अपेक्षा आहेत महानगरपालिकेने काहीतरी एक सुखाची बातमी तिथल्या कर्मचाऱ्यांना आणि त्या इतिहास संशोधन केंद्राच्या दृष्टीने जर दिली तर खरोखरच त्यांच्या मृत आत्म्यास शांती लाभेल असं मला वाटतं। अहिररावांसारख्या अभ्यासकाला अशा पद्धतीनं वागवणाऱ्या पालिकेबाबत सर्वसामान्यांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय। आता तरी पालिकेला जाग येईल अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही। झी 24 ताससाठी कैलासपुरी, पिंपरी चिंचवड। झी 24 तास एक पाऊल पुढे।